वक्ता बोलायला लागला की विमान येतं आणि वक्त्याचा आवाज दमण्याचं काम करतं. शिवजयंती उत्सव साजरा होतोय महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात 148 राज्यामध्ये शिवजयंती होत असते. मागच्या वर्षी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून असंच 14 तारखेला केरळला गेलो होतो. केरळमध्ये व्याख्यान केलं. 16 तारखेला हैदराबादमध्ये व्याख्यान करायचं होतं आणि हैदराबादमध्ये व्याख्यान करून 19 तारखेला ओडिसाला पोहोचायचं होतं. ओडिसा राज्यातील भुवनेश्वर इथं शिवजयंती होती. वेगवेगळ्या राज्यामध्ये गलाई कामगार म्हणजे सोन्या चांदीच्या व्यापारात जे कामगार आहेत ते सगळे सातारा, सांगली, कोल्हापूरचे असल्यामुळं वेगवेगळ्या राज्यामध्ये जाण्याचा नेहमी योग येत असतो. आणि केरळमधनं व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्यानंतर विमानतळावर बसलो होतो. माझ्या शेजारच्या सीटवरती 3 वयोवृद्ध माणसं बसली होती. अगदी 60, 65, 70 वर्ष वय आणि 3 वयोवृद्ध माणसं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत होती. या देशातलं राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण या सगळ्या विषयावर 3 माणसं बोलत होती. एका आजोबांनी दुसऱ्या आजोबांना प्रश्न केला, आजोबा महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? आजोबांनी उत्तर दिलं 1 मे 1960. आजोबांना दुसरा प्रश्न विचारला, आजोबा संयुक्त महाराष्ट्रामध्ये पहिली शिवजयंती कुणी साजरी केली? आजोबांनी उत्तर दिलं, महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी 1889 साली महात्मा फुल्यांनी रायगडावरची छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती महात्मा फुल्यांनी साजरी केली. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्याचं काम केलं. बाबांना तिसरा प्रश्न विचारला, बाबा मला सांगा या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने किती गड किल्ले आहेत? बाबाने उत्तर दिलं 365 गड किल्ले आहेत. मी सगळं ऐकून झालं. म्हणलं बाबा तुमचा प्रचंड अभ्यास आहे, प्रचंड ज्ञान आहे, प्रचंड वाचन तुमचं आहे, तुमचं नाव काय? बाबा म्हणले, गरीबाला नाव असते वय. म्हणलं बाबा तुम्ही सगळं काय वाचलंय, सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तर देताय, सगळं काय बरोबर सांगताय, तुमचं गाव कुठलं? बाबा म्हणले, गरीबाला गाव असते वय. म्हणलं बाबा एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकला नाही, एकही चुकीचा संदर्भ तुमचा नाही, तुमचं वाचन भरपूर आहे, तुमचं शिक्षण काय? बाबा म्हणले, गरीबाला शिकाय भेटते वय. म्हणलं बाबा सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तर देताय, सगळं काय बरोबर सांगताय, मला सांगा तुम्ही कुठली कुठली पुस्तकं वाचली आहेत? बाबा म्हणले, गरीबाला वाचाय भेटते वय. आता मी चिडलो. बाबा एकाही प्रश्नाचे उत्तर देत नव्हते. मी चिडलो. म्हणलो बाबा तुमच्या बापाचं नाव काय? तर बाबाही चिडले. बाबा म्हणाले, मी पंजोबा मानतो तुकाराम महाराजांना, आजोबा मानतो शहाजी महाराजांना, भाऊ मानतो अण्णाभाऊ साठेंना, चुलता मानतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, पण बाप मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करू शकत नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये नेमकं कोण? अरे कोण? शिवबा. 350 वर्षापूर्वी जिजा उंच्या कुस्तीत जलमलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, पोर्तुगीज यांसारख्या अत्याचारांचा करणारा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा खाट म्हणजे शिवबा, सहस्त्र रक्ताची लाट म्हणजे शिवबा. युद्धनीती, गनिमी कायदा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. धार्मिकता, नैतिकता, मानवता यांसारख्या विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. अरे कर्दनकाळी मराठाने जाग म्हणजे शिवबा. झोपलेल्या जनतेला जनजनिकचा पराग म्हणजे शिवबा. अरे अफजल खानाची शिकार करणारा धाण्या वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. मुळात शिवाजी राजा तुम्हाला आम्हाला कळला पाहिजे. इतिहास सांगण्यासाठी इतिहास तेवढा अभिमानाचा असावा लागतो किंवा तो वाचावा लागतो. इतिहासाचा अभिमान बाळगावा असा इतिहास तुम्हाला आम्हाला सांगितला गेला पाहिजे. आणि तो इतिहास घडवणारी माणसं महाराष्ट्राच्या माध्यमात निर्माण झाली पाहिजेत. या महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयऱ्या गेल्याने किंवा लुंग्या सुंग्या लिहिला गेला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला तलवारींच्या पात्यांनी, शाहिरांच्या डपांनी, हिरव्या पिवळ्या शालीने, सह्याद्रीच्या ढालीने. संत श्रेष्ठ तुकोबारायांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे, ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे.
शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे, संतांचा महंतांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे, शूरवीरांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे. मी ज्या जिल्ह्यामधनं येतो तो सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे मिलिटरी अपशिंगे नावाचं, ज्या गावाला आर्मी गाव म्हणून ओळख दिली जाते. याच्या मागचं कारण का तर या गावातला प्रत्येक जवान शहीद आणि प्रत्येक जवान सैन्यामध्ये. काही वर्षापूर्वी एक मालिका केली होती, त्या मालिकेचा संवाद लेखन करत होतो आमचा मित्र निलेश महेगावकर, राहुल मगदूम, संतोष पाटील, हेमंत कळसकर, दोंडीबा कारंडे आणि आजा या सगळ्यांनी मिळून आम्ही लागीर झालो जी नावाची एक मालिका साताऱ्यामध्ये केली. आणि या मालिकेमध्ये संवाद लेखनाची जबाबदारी, काही संवाद लिहिण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. आणि ही मालिका करत असताना आर्मीचं जीवन काय असतं, सैन्याचं जीवन काय असतं हे जवळनं बघण्याची संधी मला मिळाली. आणि म्हणून ज्या ज्या वेळी आर्मीचा कुठलाही कार्यक्रम येतो त्या कार्यक्रमाला नाही म्हणता येत नाही. अट्टहास करून या कार्यक्रमाला येण्याची जबाबदारी, प्रामुख्यानं सातत्यानं कार्यक्रम ठरवायचा कसा असतो हे मी बघितलं. आजपर्यंत महाराष्ट्रात जवळजवळ 5,500-6 हजार व्याख्यानं केली, पण हा कार्यक्रम ठरण्यासाठी जवळजवळ 20 दिवस गेले. एक कार्यक्रम ठरवायचा असेल तर एका फोनवर कार्यक्रम ठरतो, पण ऑफिसर लेवलला किती प्रोटोकॉल असतो. आणि या प्रोटोकॉलमधनं एवढ्या सगळ्या धावपळीतनं एवढ्या सगळ्या परमिशन काढून हा शिवजयंती उत्सव गेल्या 35 वर्षापासून चालू. याबद्दल संयोजन समितीसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संयोजकांची खऱ्या अर्थानं ही जयंती आणि लोकवर्गणीतनं होणारी शिवजयंती, आणि लोकवर्गणीतनं शिवजयंती होत असताना शिवविचारांचा जागर घालण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना बोललं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं 3 लोक प्रचंड प्रसिद्ध आहेत. पहिली म्हणजे गौतमी पाटील, दुसरा बकासूर नावाचा बैल आणि तिसरा इंदुलीकर महाराज. ही तिन्ही माणसं प्रचंड प्रसिद्ध आहेत. आणि या 3 माणसांचे कार्यक्रम म्हणलं की लोकांची तुफान गर्दी होते. आणि ही 3 माणसं प्रसिद्ध होत असताना सुद्धा प्रामुख्यानं या कार्यक्रमाला गर्दी होत असताना आज वैचारिक जयंती साजरी करणं, विचारांचा उत्सव साजरी करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज 512 आर्मी बेस कॅम्पमध्ये घडते. मुळात छत्रपतींचा इतिहास का सांगायचा, शिवविचार का सांगायचा, कोणतरी हिंदीतला शायर फार सुंदर सांगून गेला की तो असं म्हणाला, त्यानं लिहून ठेवलं, छत्रपतींची जयंती साजरी करायची असेल तर मराठा साम्राज्य तुम्ही आम्ही वाचलं पाहिजे. मराठ्यांचा पहिला इतिहासकार ग्रँड डप, त्या ग्रँड डपनं सगळ्यात पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला साताऱ्याच्या कलेक्टर ऑफिसच्या भूमीमध्ये बसून. आणि पहिला राईज ऑफ मराठा पॉवर नावाचा ग्रंथ त्यानंतर ज्ञानदेव महादेव गोविंद रानडे यांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. छत्रपतींचा इतिहास ज्या कालखंडामध्ये लोकांपर्यंत पोहोचला नाही अशा कालखंडामध्ये हाऊस ऑफ शिवाजी नावाच्या पुस्तकात जुना सरकार लिहिलं लागता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं कोण. ज्या माणसाचं स्मरण माणसाला पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे तो माणूस म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. ज्या माणसाचं चरित्र किंवा इतिहास हा जरी पहिल्यांदा वाचला असला तर दुसऱ्यांदा वाचणं तुम्हाला आम्हाला गरजेचं वाटायला लागतं. तो माणूस म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, हीच खरी मर्द मराठ्याची जात असं ठाठीठोकपणे सांगणारा पहिला मर्द मराठी मावळा म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिला सतीबंदीचा कायदा करणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. ज्या माणसाचं नुसतं नाव जर ऐकलं तर युद्धभूमीवरती एखादा घोडा उडावा तसं तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये रक्त सळसळ करावं लागतं. तो माणूस म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. पारतंत्र्याच्या नदीत सुद्धा मातेच्या चरणावरती स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पण करणारा, स्वातंत्र्याचा पहिला रणझुंजार म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिला तरंगता तोफखाना निर्माण करणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिली पाणी अडवा आणि पाणी जिरवा योजना राबवणारा राजा म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. आशिया खंडामध्ये स्वतःचा नाणं तयार करणारा
जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अरबी समुद्रावरती पहिलं सागरी आरमार उभं करणारा द फादर ऑफ इंडियन नेव्ही असा ज्या माणसाचा उल्लेख केला जातो तो माणूस म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांचा इतिहास जेवढा ढाल तलवारींचा आहे तेवढा तो बदलाचा, मुक्तीचा, परिवर्तनाचा, स्त्री मुक्तीचा आणि मानवमुक्ती असला पाहायला मिळतो. कारण छत्रपती शिवरायांनी कधी वेद वाचले नव्हते. तळागाळातल्या माणसांच्या वेदना वाचणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपतींचा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एका हिंदी शायरनं फार सुंदर लिहिलं की जीवन नहीं अमर कहानी, अक्षर अक्षर पडले ना और शौर्य कभी सो जाए, तो मराठा साम्राज्य पडले ना. या मराठ्यांचा इतिहास या जीवनाला दिशा देण्याचं काम करतो. आणि मग छत्रपतींच्या इतिहासाचा जागर करणं तुम्हाला आम्हाला गरज का वाटायला लागते. ब्रिटिशांचा शेवटचा मिलिटरी अधिकारी फिलिप मॅसन त्याचं नाव. फिलिप मॅसन भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर त्या फिलिप मॅसनने संपूर्ण भारताची भ्रमंती केली. त्या फिलिप मॅसननं मिलिटरीज इन इंडियन आर्मी नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात तो एक संदर्भ सांगतो. मी जगभर फिरलो. जगभर फिरल्यानंतर ना मी 5000 राजांचा अभ्यास केला. 5000 राजांचा अभ्यास केल्यानंतर ना मला प्रामुख्यानं भारत देशामधल्या 3 राजांनी सर्वाधिक प्रभावित केलं. यातल्या 3रा नंबरचा राजा होता सम्राट अकबर नावाचा, धर्मसहिष्णू होता. 2 नंबरचा राजा होता शिकांचा राजा रणजितसिंह कौर आणि 1ल्या नंबरचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज नावाचा. तर या देशातलं सैन्य हे पोटावरती चालतं आणि पोटावर चालणाऱ्या सैनिकांना पगार सुरू करणारा या देशातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि तो फिलिप मॅसन पुढे जाऊन असं म्हणतोय, या राजाला इथली जनता विसरली म्हणून इथली जनता पारतंत्र्यात गेली. जर का छत्रपतींचा इतिहास आमच्या जनतेने विसरला नसता तर या देशामधल्या इंग्रजांनी कधीच देशावरती 150 वर्ष राज्य केलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की नेहमी शिवरायांची जयंती आम्ही साजरी करतो. अफजल खानाचा कोतळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, इथपर्यंत छत्रपतींचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. फक्त 4थीच्या पुस्तकापर्यंतच छत्रपतींना आम्ही मर्यादित ठेवलं. 4थीच्या पुस्तकापर्यंत का? अरे ज्या राजाचा आदर्श घेऊन अमेरिकेच्या पुस्तकामध्ये जो आदर्श राजा कसा असावा हे पाकिस्तानच्या पुस्तकामध्ये शिकवलं जातं. त्या छत्रपती शिवरायांना आम्ही 4थीच्या पुस्तकापर्यंत मध्ये ठेवलं. ज्या राजाचा आदर्श घेऊन व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आपल्या समाधीवर येतात इथं छत्रपती शिवरायांचा मावळा विश्रांती घेत आहे. क्युबा सारखं एखादं राज्य अमेरिका सारख्या बलाढ्य राज्याचा पराभव करतं. याचं कारण काय? छत्रपतींचा इतिहास. व्हिएतनाम 20 वर्ष अमेरिकेला छत्रपतींचा गोरिल्ला वॉर म्हणजे गनिमी कावा नावाची पद्धत वापरतं आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून लढण्याचं संघर्षाचं साधन उपलब्ध करून देण्याचं काम करतं. छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्ही आम्ही शिकला. याच्या मागचं कारण काय? शिवाजी महाराज नेमकं केलं काय? छत्रपती उभे राहिले, त्यांनी महाराष्ट्र उभा केला. ॲडव्होकेट गोविंद अण्णा पानसरे शिवाजी कोण होतं नावाचं पुस्तक लिहितात आणि त्या पुस्तकात गोविंद पानसरे फार सुंदर लिहितात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं कोण आणि त्यांनी निर्माण केलं राज्य काय आहे. तो गोविंद पानसरे लिहितात की छत्रपतींचं स्वराज्य हे कधीही स्वराज्य ते होतं, हे साम्राज्य नव्हतं तर ते लोकांचं होतं. ज्यावेळी लोकांना हे राज्य आपलं वाटायला लागतं लोक 10 पटीनं त्या राजाची काळजी घेण्याचं काम करतात. लाख मेल तर चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून छत्रपतींसाठी प्राण देणाऱ्या हजारोंची पिढी निर्माण झाली. शिवरायांनी काय केलं? शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आई वडिलांच्या स्वप्नासाठी कसं जगायचं हे आजच्या पिढीला शिकवलं. म्हणजे मी काही वर्षापूर्वी 2020 साली हैदराबाद मधल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये नोकरी करतो. रामोजी फिल्म सिटीमध्ये ETV भारतला अँकर म्हणून असताना माझा एक तामिळनाडू मधला मित्र मला भेटायला आला आणि त्या कालखंडामध्ये 2020च्या अगोदरच नुकताच बाहुबली नावाचा एक चित्रपट आणि त्या चित्रपटाचं चित्रीकरण हैदराबाद मधल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये चालू होतं. तो सांगायला लागला, मला फार सुंदर सांगा होता, काय मित्रा देखा क्या वो राजा था जिसका राज्य बाहुबली नाम का एक राजा है, बाहुबली नाम का एक राज्य है, उसमें से वो राजा बोलता है मेरा वचन ही मेरा शासन है और औरतों पे बुरी नजर
डालने वालों की उंगलियां नहीं काटी जाती, काटा जाता है उनका गला, उनकी गर्दन. असेल का असं एखादं राज्य, असेल का एखादा असा राजा? हे सगळं चित्रपटात, हे सगळं काल्पनिकच आहे. त्यावेळी मी त्या मित्राला म्हणला, अरे मित्रा काय सांगतोस, असं राजा होता, असं राज्य होतं. कधी ते तू महाराष्ट्रात जा आणि महाराष्ट्रात गेल्यानंतर महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचून काढ आणि मग तुला कळेल त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक राजा होता. त्या राजाने इथल्या महिलांचा सन्मान करण्याचं काम केलं. सकुजी गायकवाडाचे डोळे काढले, रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले. हिरकणी सारखी एखादी महिला कडा सर करते, हिरकणीचा साडी चोळून सन्मान केला आणि सांगितलं, तुझ्यासारखी निर्भीड जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीला कोणताही गरीब इंग्रज पोर्तुगीज हात लावू शकत नाही. आणि याच राजाने काय केलं, छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 8व्या वर्षी बेंगलोरच्या रंगमालामध्ये गेले होते. दोन मिनिटं आपण कार्यक्रमात थोडासा बदल करतो.